गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न केल्याने सरपंच बडतर्फ. श्याम कासरे यांच्या प्रयत्नांना यश. वाळसुरे ग्रामस्थांमध्ये आनंदाचा उत्साह. किल्ले रायगडाच्या परिसरातील वाळसुरे दत्तवाडी ग्रामपंचायतीला 2 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न करणे भोवले. वंचित बहुजन आघाडीने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर तेथील सरपंचांना बडतर्फ करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिला. वाळसुरे येथील विद्यमान सरपंच व सदस्यांनी 14 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याच दिवशी साजरी केली नाही. शासन आदेश असतानाही जयंती साजरी न झाल्याने तेथील ग्रामस्थांनी हे प्रकरण उचलून धरले होते. यामुळे ग्रामपंचायतीने 17 एप्रिल 2023 रोजी जयंती साजरी केली खरी, परंतु शासन परिपत्रकानुसार कामामध्ये कसूर सोडलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून सरपंच विरोधात तक्रार दाखल केली होती. याबाबत प्रशासनाने निर्णय घेऊन धडा शिकविलाय. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम कासरे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकल्यानंतर 16 एप्रिल 2025 रोजी ग्रामपंचायती विरोधात निकाल देऊन सरपंचांना पदावरून काढून टाकण्याचा आदेश सूर्यवंशी यांनी दिलाय. सरपंच बडतर्फ झाल्याने आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी वाळसुरे गावात छोट्या खाणी श्याम कासरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वाळसुरे ग्रामस्थांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. आम्हाला आज खरं म्हणाल तर वाळसुरे बौद्धवाडीला आज आनंद झाला. आनंद असा झाला की बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला 14 एप्रिल 2023 मध्ये ग्रामपंचायत मध्ये शासनाचा GR असताना त्या सरपंचाने जो जयंती साजरी केली नव्हती आणि त्यामुळे आमचं मनस्थिती बिघडली होती सगळ्या वाडीची. परंतु आम्हाला आज आम्ही ग्रामपंचायतीच्या वरती कायदेशीर कारवाई करण्याचा संपूर्ण वाडीने निश्चय घेतला. भूमिका मुक्काम वाळसुरे गावी 2023 मध्ये 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली नाही आणि तो दोष फक्त मला वाटते सरपंच साहेबांचाच असावा आणि होता तो सिद्ध झालेला आहे. आणि कारवाई आम्ही केली. वाळसुरे ग्रामस्थांनी आम्हाला आमच्याकडे कंप्लेंट आणली. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.